सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर। मुख्यमंत्री पदाबाबत शहांशी बंडखोरी चर्चा झालीच नाही, मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट। मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांच्याबरोबर बंडखोरी चर्चा झाली असे जे सांगतात ते पूर्णपणे खोटे आहे। अशी चर्चा झालीच नाही असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केलाय। सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, सावरकरांना सोडलं आणि देशद्रोही आणि देशविरोधी लोकांची हातमिळवणी केली, आता निवडणुका आल्यानंतर त्यांना पुन्हा हिंदुत्वाची आठवण झाली, अशी टीका शिंदे यांनी गांधी मैदान इथे झालेल्या विराट जाहीर सभेत केली आहे। अंबरनाथमध्ये जमावाच्या मारहाणीत 2 चोर ठार। संतप्त जमावानं लाठ्याकाठ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीमध्ये अंबरनाथमध्ये 2 संशयित चोरांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी जमावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आणि 15 ते 20 जणांना याबाबत ताब्यात घेतलंय। अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील दुर्गापाडा परिसरामध्ये शुक्रवारी रात्री 2 चोर चोरी करून आल्याचा संशय लोकांना आला आणि दोघांना पकडून त्यांनी बेदम मारहाण केली। बघता बघता जमाव वाढत गेला आणि हा जमाव त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडला आणि त्यामध्ये सूरज परमार वय वर्षे 25 आणि सूरज गोरी वय वर्षे 25 या दोघाही संशयित चोरांचा मृत्यू झाला। या दुहेरी हत्याकांडानं दुर्गापाडा परिसरामध्ये वातावरण गंभीर झालंय। या प्रकरणाची चौकशी शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि उल्हासनगर गुन्हे शाखा यांच्यातर्फे केली जात आहे। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आणि रेड फ्लॅग इन्फोटेनमेंट का पिटारा चॅनेलच्या वतीनं सीबीडी बेलापूर येथे रविवारी पत्रकारांसाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये महाराष्ट्रभरातील पत्रकारांनी आपला सहभाग नोंदवला। यावेळेस मान्यवरांच्या तर्फे मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाला सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग इन्फोटेनमेंट का पिटारा चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर साजिद साबीर सर, मुख्य संपादक डॉक्टर शमशुद्दीन शेख, चॅनल हेड सना साबीर मॅडम, चीफ फायनान्स ऑफिसर संदीप एडके सर आणि सीओओ रिजवान ठाकूर सर हे उपस्थित होते। यावेळेस चॅनेलच्या प्रगतीसाठी कशा पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि आपली प्रगती साधली पाहिजे यावर चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमाचं आयोजन सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनेलच्या टीमनं केलं। गुलजार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर। विख्यात उर्दू कवी, शायर, लेखक, दिग्दर्शक गुलजार आणि संस्कृतचे प्रकांड पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय। ज्ञानपीठ निवड समितीनं शनिवारी ही घोषणा केली। यंदा संस्कृत आणि उर्दू या 2 भाषांमधील योगदानाबद्दल 2023च्या ज्ञानपीठ पुरस्कारांसाठी या दोघांची निवड करण्यात आल्याचं समितीनं म्हटलंय। उर्दू साहित्यातील कामगिरीबद्दल गुलजार यांची निवड करण्यात आली असून उर्दू कविता, चित्रपट, गीतलेखन, दिग्दर्शन अशी चतुरस्त्र प्रतिभा असलेल्या गुलजार यांना 2002 मध्ये साहित्य अकादमी, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार तर 2014 मध्ये पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय। त्यांना 5 राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। कथा, चरित्र, कविता या साहित्य प्रकारात गुलजार यांची आतापर्यंत जवळपास 25 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। तर जगद्गुरू रामभद्राचार्य हे चित्रकूट येथील तुलसीपीठाचे संस्थापक आहेत। जन्मानंतर अवघ्या 2च महिन्यात त्यांची दृष्टी गेली आणि त्यांनी संस्कृतचा व्यासंग वाढवला। रामभद्राचार्य यांनी 100हून अधिक पुस्तकं लिहिली असून त्यांना 22 भाषा ज्ञात आहेत। त्यांना 2015 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल। क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा। त्यासाठी रहा आमच्या सोबत। ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनेलवर रोज सायंकाळी 7 वाजता। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ। डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग इन्फोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें। जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल
रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा। तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरी यानी जेनिफर के साथ। हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी? क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे। अभी जो महाराष्ट्र में सत्ता अंतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छी कर रही है। जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं। यूथ ही अपना देश का भविष्य है। देखते रहिए मुद्दे की बात। व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार। व्यापार। क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में। देखते रहे व्यापार। कमिंग सून। डॉक्टर डायरीज रेड फ्लैग लेके आ रहे हैं नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज, जिसमें हम बात करेंगे हमारे एक्सपर्ट डॉक्टरों से और वो हमें बताएंगे हमारे सही हेल्थ के बारे में जुड़ी सही बातें। हेल्थ का इम्पोर्टेंस आज के डेट में बहुत सारा चीज इम्पोर्टेंट मायने रखता है। ब्लड प्रेशर, अस्थमा, डिप्रेशन, स्ट्रेस, सही गलत लाइफस्टाइल के बारे में देंगे सही सलाह। तो देखना न भूलिए हमारा नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। झोपडपट्टीमध्ये जाऊन कचरा उचलण्यासाठी पालिका 4 वर्षांसाठी करणार कंत्राटदारांची नियुक्ती। झोपडपट्टी परिसरासह नाल्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी आता मुंबई महापालिका झोपडपट्टीमधील घरोघरी जाऊन कचरा उचलणार आहे। यावेळी झोपडपट्टीमधील गल्ल्यांच्या साफसफाईसह शौचालयांच्या साफसफाईची जबाबदारी पालिका पार पाडणार आहे आणि यासाठी 4 वर्षांकरिता कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे। कृषी अभियांत्रिकी पदवीधरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा। जलसंधारण भरती परीक्षा देण्यास परवानगी। मृद आणि जलसंधारण विभागामार्फत विविध पदभरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या कृषी अभियांत्रिकी पदवीधरांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। प्रशासकीय न्याय प्राधिकरणानं परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारल्यानंतर 38 विद्यार्थ्यांनी या मुद्द्यावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्याची दखल घेत न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठानं या विद्यार्थ्यांना जलसंधारण विभाग भरतीच्या परीक्षेला बसण्यास आता अंतरिम परवानगी दिली आहे। नॉटी बॉय देणार आपत्कालीन अलर्ट। इनसॅट 3 DSSचं यशस्वी प्रक्षेपण। इस्रोची माहिती। भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीनं इनसॅट 3 DS या हवामानाचा अभ्यास करणाऱ्या नॉटी बॉय या टोपण नावानं ओळखल्या जाणाऱ्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय। प्रक्षेपणानंतर प्रकल्प नॉटी बॉय अवकाशातील कक्षेत स्थिरावलाय। आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी 5:35 GSLV F-14 यानाद्वारे नॉटी बॉयचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली आणि या मोहिमेमुळे बळ आलं असून इस्रो आणि नासा यांच्यातील निसार या रडार उपग्रहाच्या संयुक्त मोहिमेमध्ये PSLVचा वापर करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलंय। रबाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे यांनी दिल्या सतर्क पोलीस टाइम्स न्यूजला शुभेच्छा। रबाळे MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे यांनी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या स्टुडिओला भेट दिली आणि आपल्या शुभेच्छा दिल्या। यावेळेस समाजातील वाढती गुन्हेगारी, तरुणांमधील व्यसनाधीनता आणि इतर समस्या या कमी करण्यासाठी तसंच जनजागृती करून चॅनेलच्या माध्यमातून समाजात सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यासाठी त्यांनी सर्व टीमला शुभेच्छा दिल्या। यावेळेस सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचे चीफ एडिटर शमशुद्दीन शेख, चॅनल हेड सना साबिर मॅडम आणि संपूर्ण सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅगची टीम उपस्थित होती। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे, नेमणूक रबाळे MIDC पोलीस स्टेशन। सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनल हे जे नवीन चालू केलेलं आहे त्याचे चीफ एडिटर शमशुद्दीन शेख आणि सना साबिर मॅडम यांना
त्यांनी या चालू केलेल्या नवीन उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी चालू केलेल्या या उपक्रमातून समाजामध्ये जे सध्या गुन्हेगारी किंवा क्राईम घडत आहे किंवा तरुण वर्गामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता, ड्रग्ज ॲडिक्शन आणि जे सोशल मीडियाचा जो गैरवापर होत आहे त्याबाबत जनजागृती होऊन प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. आमचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतंय हे अवश्य कळवा. यासाठी आमच्या बातम्या पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुमच्या परिसरातील घटना असतील त्या द्यायच्या असतील किंवा जाहिरात द्यायची असेल किंवा काही समस्या असल्यास अधिक माहितीसाठी 912268834836 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.